कोकणातील हे कंदमूळ तुम्ही खाल्लंय का? तर याला आमच्या कोकणात कणगे असं म्हणतात. बऱ्याच ठिकाणी याला कांटे कणगी असंही म्हटलं जातं. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला याच्या वेली दिसतील. ज्यावेळी हे कणगे खाण्यासाठी पूर्णपणे तयार होतात त्यावेळी याच्या वेली काढल्या जातात आणि जमीन खणून हे कणगे काढले जातात. जमीन खणताना देखील काळजी घ्यावी लागते, कारण हे कणगे तुटण्याची शक्यता असते. हे कणगे आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारक आहेत, कारण यात फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च तसेच विटॅमिन B6 आणि केरोटीन हे भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी हे कणगे अतिशय उपयुक्त ठरतात. काटे कणगे हे साधारण पावसाळा सुरू व्हायच्या आधी जमिनीत पेरावे लागतात आणि त्यानंतर साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये ते पक्के होतात, म्हणजेच खाण्यासाठी तयार होतात. चला तर आता पाहूया हे कणगे खायचे कसे. सर्वप्रथम हे कणगे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत, कारण त्याला माती लागलेली असते, तर ती स्वच्छपणे धुवून घ्यावी. कणगे जर आपण थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवले ना तर माती निघण्यास मदत होते. आता आहे ना कणगे कुकरमध्ये घ्यायचे, त्याच्यानंतर त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं, त्याच्यानंतर कणगे बुडतील इतकं पाणी घालायचं आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्या करायच्या. व्हिडिओत पाहाल तर कणगे छानपैकी मऊसूत असे उकडलेले आहेत. यातील फायबर पचनासाठी मदत करतात, तर कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च हे मेंदू, लिव्हर आणि हृदय यांच्या पोषणासाठी मदत करतात. तसेच कणग्यांमधील विटॅमिन B6 आणि केरोटीन यासारखे घटक मानवी शरीराचे डोळे आणि त्वचा यासाठी उपयुक्त असतात. आता कणगे खाऊन बघू.